मुंबईत सेनासाहेब सुभाष श्रीमंत राजे रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवारीच्या प्रदर्शनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे सेनासाहेब सुभाष श्रीमंत राजे रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवारीच्या प्रदर्शनाचे उद्घाटन आणि लोकार्पण केले। या ऐतिहासिक क्षणी त्यांनी तलवार महाराष्ट्रात परत आणून आपल्या गौरवशाली इतिहासाची नव्या पिढीला जोडण्याच्या महत्त्वपूर्ण कार्याचा उल्लेख केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की ही तलवार म्हणजे केवळ एक ऐतिहासिक वस्तू नसून मराठा साम्राज्याच्या पराक्रमाची आणि स्वराज्य स्थापनेच्या लढ्याची साक्ष आहे। या तलवारीमुळे समाज इतिहासाशी घट्टपणे जोडला गेला असून नव्या पिढीला आपल्या मुळांशी जोडण्यासाठी हे प्रदर्शन अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। राज्यभरात विशेषतः नागपुरासह विविध ठिकाणी या तलवारीचे प्रदर्शन आयोजित केले जाणार आहेत। त्यातून हिंदवी स्वराज्याचा विस्तार कसा घडवून आणला गेला याचे प्रभावी दर्शन नव्या पिढीसमोर घडण्याचा प्रयत्न सांस्कृतिक विभागाने केला आहे। नागपूरकर भोसले घराण्याचा समृद्ध इतिहास पराक्रमाचा इतिहास आहे आणि तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युनेस्कोने मान्यता दिलेल्या 12 ऐतिहासिक किल्ल्यांचा, छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे यांसारख्या ऐतिहासिक वस्तूंचाही उल्लेख केला। मराठा साम्राज्याच्या खुणा, वस्तू आणि वारसा परत मिळवण्याचे आमचे प्रयत्न सातत्याने सुरू राहतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील हजारो ऐतिहासिक वस्तू परत आणण्यात आल्या आहेत। त्याच धर्तीवर महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसाही परत आणण्यासाठी प्रयत्न केले जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या सोहळ्यात राज्याचे सांस्कृतिक मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार तसेच श्रीमंत राजे रघुजी भोसले यांचे वंशज श्रीमंत राजे मुधोजी भोसले, जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे, आमदार राणा जगजितसिंग पाटील, आमदार संजय उपाध्याय, आमदार श्रीकांत भारतीय आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते। सांस्कृतिक विभागाच्या या उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाचा जागर होणार असून भविष्यातील पिढींना आपला गौरवशाली वारसा समजून घेण्यास मोठी मदत होणार आहे। युवा क्रांती न्यूज, मुंबई।